महाराष्ट्र के वडान के गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ली। ते वक्फ बोर्डाने हडपलेलं नाही। आमचे आजोबा मुतवल्ली होते। सध्या मी जे तर मुनवर्षा खाजरीचा अध्यक्ष मॅनेजिंग कमिटी आहे आणि आमचं तिथे घरं आहेत आणि तिथं राहत होतो मी। आमच्या ताब्यात आहे ती जमीन। त्याला आम्ही विरोध केला तर त्यांनी ट्रस्टने आम्हाला जीव मारण्याच्या धमकी द्यायला सुरू केलं। आम्ही भांडण चालू केलं 4 ठिकाणी, हे ट्रस्ट बरखास्त करून टाका आणि आम्हाला कलेक्टर अध्यक्ष देण्यात महाराष्ट्राचा मराठवाड्याचा आयुक्त आहे आमच्या कंकलेश्वर मंदिरात खुशामुळे आली। आता आज आमचं कुणी गुरु मेलेत का, इथं कुणी पूजा करतंय का, इथं नमस पडायची वेळ आली लोकांनी मला केस केलं तर विनायकराव मेटेने मला बाहेर काढलं। बाबा इथं अतिक्रमण व्हायला तर मलाच लॉकअपमध्ये टाकलं। ही इनामी जमीन आहे, ही आमच्या मालकीची ताब्यातील आहे। कोर्टामध्ये काय निर्णय झाला? तुम्ही कोर्टामध्ये इस्टे मिळाला, इस्टे सुनील मनोहर बोर्डेच्या विरुद्ध इस्टे मिळालेला आहे की हे वक्फ प्रॉपर्टी आहे। किती जमीन आहे ती? 12 एकर 22 गुंठे आणि 2 एकर 27 गुंठे, 15 एकर 22 गुंठे काहीतरी आहे। देशाच्या संसदेत वक्फ बोर्डाचे विधायक चर्चेला गेले आणि याच विधायकामध्ये या चर्चामध्ये बीडच्या कंकालेश्वर मंदिराचा विषय निघाला। याच कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन जी आहे ते वक्फ बोर्डानं हडपल्याचा दावा जे आहे ते अमित शहाने संसदेमध्ये केला। हेच ते मंदिर परिसर आहे, हाच तो कंकालेश्वरचा मंदिराचा परिसर आहे। या परिसराच्या पाठीमागं, मंदिराच्या पाठीमागं जवळपास डोंगरपट्ट्यामध्ये 12 एकर जमीन जी आहे ते वक्फ बोर्डानं हडपल्याचं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। सर्वे नंबर 91, 92 आणि 1 या सर्वे नंबरमधील 12 एकर जमीन जी आहे ते वक्फ बोर्डानं हडपल्याचं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे तो कंकालेश्वर मंदिराचा असल्याचं पुजाऱ्यांनी म्हटलेलं आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये अनेक वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत, मात्र पुराव्याअभावी त्या सापडू शकत नाही असं देखील चर्चेला गेलेलं आहे। माझ्यासोबत कंकालेश्वर मंदिराचे पुजारी आहेत, नेमकी काय म्हणणं आहे विचारून घेणार आहे। काय सांगाल? काल अमित शहाने कंकालेश्वर मंदिराचा उल्लेख केला आणि या परिसरातली 12 एकर जमीन आहे ते वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याचं म्हटलेलं आहे। ते 100% अमित शहा जे बोलले ते 100% बोललेत। कारण सर्वे नंबर 1 एकर म्हणजे 20 एकर 18 गुंठी जमीन आहे। त्यातली जमीन ट्रस्टचे अध्यक्ष रणजित सिंह झुंबर सिंह चव्हाण ती जमीन 12 एकर जमीन ती विकलेली, 30 लाख रुपये एकर म्हणून एका व्यक्तीला जमा कंपनीला त्यांनी जमीन विकलेली आणि त्याचा आम्ही पाठपुरावा भरपूर केला। जमीन ती आम्ही मोजून घेतली आणि केंद्रेकर साहेबाकडे गेलो, त्यांना सांगितलं बाबा ही जमीन आमची विकलेली, हे करा। ते म्हणजे मग तहसीलचा पंचनामा झाला, भूमी अभिलेखचा पंचनामा झाला। आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो, कलेक्टर साहेबांनी लक्ष दिलं। SP साहेबाकडे गेलो, जे पोलीस स्टेशन त्यांच्याकडे गेलो, बाबा ही जमीन आमची विकू लागलेत, हे जमिनीकडे लक्ष द्या। ह्या जमिनीकडे कुणी लक्ष द्यायनात काय व्हायना। मग आम्ही धर्मदाय आयुक्तमध्ये आमची मॅटर चालू आहे, लातूरला मॅटर चालू आहे। धर्मदाय आयुक्त साहेबाला बोललो तर आम्ही बाबा आमची जमीन विकू लागले, जे काय ते चालू आहे। 7 वर्षापासून आमचं प्रकरण चालू आहे आणि सगळीकडे दाबण्यात यायला लागलं। आमचं कुणी लक्ष द्यायना मंदिराकडे। तेव्हा अमित शहाने काल उडी मारली, बोलले संसद भवन ताबडतोब अडीचला SP फोन आला, त्यांनीच मला टाकले बाबा हे तुम्हाला मी टाकलं, तुम्ही 4च्या पुढे आमच्याकडे या, आपण SP साहेबाला भेटू, हे करू। असं लक्ष द्यायला पाहिजे। कारण ही जमीन जी आहे कंकालेश्वर देवस्थानची जमीन आहे, 20 एकर 18 गुंठे जमीन, त्यातली 12 एकर जमीन ते रणजित सिंह झुंबर सिंह चव्हाण विकली आणि त्यांचा जे मुलगा आहे राणा चव्हाण ते दुसऱ्याच्या मार्फत आम्हाला धावसा टाकतो। कारण त्यांचं किशन चव्हाण त्यांच्या इथं मंदिरासमोर येऊन आम्हाला म्हणजे तुमच्या गाडी खाली पोरं मारून तुम्हाला खसून टाकू। पुन्हा सम्राट चव्हाण 2 महिन्यापूर्वी आलो, तुम्ही मंदिरासमोर संडास बाथरूम करू नका, मेटे साहेब सभाकडे दिले तर बाजूला करा। ते म्हणजे तुमचं काय इथं, तुमचा काय संबंध आहे, हे असं तुम्ही इथं राहू नका असं केलं। आणि पुन्हा परवा दिवशी आमच्या भावाला येऊन इथं शिवगाय केली मंदिरात 24 तारखेला। असं म्हणायचंय, ज्या वक्फ बोर्डाच्या जमिनीचा उल्लेख अमित शहांनी केला की ही जमीन कंकालेश्वर मंदिराची आहे, हडपली गेली आहे, तुम्ही एकीकडे विकली गेली म्हणतात, प्रकरण काय आहे? मग ही जमीन जी आहे रणजित 2017ला ट्रस्टचे अध्यक्ष होते रणजित सिंह झुंबर सिंह चव्हाण। व ही जमीन मंदिराची जमीन आहे, ही आपण विकायचा अधिकार नाही। तुम्हाला आम्ही अध्यक्ष केले, आमचे काकाचे तुम्ही मित्र आहेत म्हणून तुम्हाला अध्यक्ष केलं, तुम्ही जमीन विकायला लागले का? कारण ते आम्हाला म्हणजे तुम्हाला पेट्रोल टाकून जाऊन टाकू, तुमचे घरं पाडू JCPने, आम्हाला ते असं धोसा टाकायला लागले। आम्ही कवर का बसायचे? बाबा ही मंदिराची जमीन आहे आणि ती मुस्लिम बांधवाला तुम्ही विकू नका। कारण ही पुन्हा जमीनची कालांतराने 10 वर्षांनी 5 वर्ष त्याला उठावंच लागेल। कारण मंदिराच्या जमिनीवर कोणाला अतिक्रमण करता येत नाही, कोणाला राहता येत नाही। एक तर त्या जागेनंतर काही दिवसानंतर मंदिर या मस्जिद बांधू शकतो। तर सगळ्याची राय घेऊन कलेक्टरची आणि आयुक्त जे असतो कमिशनर त्यांची राय घेऊन हे मंदिर करतात। आम्ही त्याला विचारलं, बोललो, पण त्यांनी काय ऐकलं नाही, जीव मारणे धमक्या दिल्या आणि त्यांनी विकली। आणि ते लोक भेण्यापोटी म्हणले अवकापची जागा आहे, मंदिराची जमीन त्यांनी घेऊन बसले, पैसे खाल्ले, हजम केले। दोन्ही माणसांनी विकणाऱ्यांनी पैसे घेतले, अध्यक्ष पैसे घेऊन वारला आणि ते मोकळे झाले सगळे आणि ते त्यांना वाचासाठी ते अवकाशची जमीन म्हणून लागले। मात्र आता ही जी कंकालेश्वरचं मंदिर आहे ही जमीन कोणाच्या ताब्यामध्ये आहे, ही जागा कोणाच्या ताब्यामध्ये आहे आणि उर्वरित जागा कोणाच्या ताब्यामध्ये आहे? आता हे सर्वे नंबर 3 आहेत,
सर्वे नंबर 91, 92 इथला या जो सर्वे नंबर आहे अर्धा ते सर्वे नंबर 1 आहे. आता जे 92 आहे ते बी आपल्या मंदिरात ताब्यात आहे. ते बी साधे काली म्हणून इथं जे आहे तिने ते म्हणतो अवकापची जागा आहे, त्यांनी घर पाडा भाडे द्या हे असे चौकून आम्हाला दबाव आहेत. काल चिंचा झाडू देत नाहीत, कुणी येऊन दादागिरी करता आम्हाला. आम्ही एसपीला ह्याला सांगितलं, 25 तारखेला एसपीला दिलं, एसपीला आवक मध्ये दिलं, कलेक्टरला दिलं, पुन्हा अजून 28 तारखेला एसपीला दिलं, तरी त्यांचा पत्ता नाही, आम्हाला बघायचा पत्ता नाही. आम्ही मेले की जेव्हा गुरु आहेत जीवन इथं लक्ष देत नाही कोणी. आता काय पुढे होईल? आम्ही शहाणे जे प्रकरण चर्चेला गेलेले, ही जमीन माघारी येईल का पुन्हा पुढे काय आणखी होईल? नाही 1000% ही जमीन माघारी करा. अमित शहा म्हणजे राज्याचे महसूल मंत्री, गृहमंत्री, ही जमीन माघारी येणार ना. मंदिराची प्रॉपर्टी कोणाला विकता येत नाही. ती कुणी बी शेअर असो, किती दादा असो, बीड मधला असो, महाराष्ट्रातला कुणी किंग असो का बीजेपीचा माणूस असो, ही जमीन विकता येत नाही त्याला. ही जमीन त्यांनी विकली का मग? ही जमीन त्यांनी विकलेली ना. ही जमीन मंदिराची जमीन विकलेली, मंदिराला 100% 1000% अमित शहा परत भेटणार. मंदिराची जमीन बॉन्डवर अग्रीमेंट करून जागा विकली. ही जागा जी आहे ही सर्व नंबर 1 जी आहे, ह्या ट्रस्टीच्या मेंबरनी 30 लाख रुपये एकरनी, 40 लाख रुपये एकरनी अशी 12 एकर जमीन ह्यांनी विकली. आणि आम्ही उठाव घेतला तर ते पुजाऱ्याला बंदुकी लागले काढायला, पुजाऱ्याला जीव मारू म्हणाले. तुम्ही ते पुजारी नाहीत, तुम्ही कुणी आहेत, या ठिकाणी तुम्ही राहायचं नाही. पण मला म्हणायचंय जी जागा विकली ते ट्रस्टी अध्यक्ष होते, त्यांना तसा विकण्याचा अधिकार होता का? ना विकण्याचा अधिकार नाही त्यांना. त्यांनी लेटर पॅडवर जागा विकलेली, बॉन्डवर अग्रीमेंट करून 99 वर्षाचा अग्रीमेंट करून जागा दिलेल्या आहेत. या जागा विकायचा अधिकार नाही त्यांना. आणि त्याला आम्ही विरोध केला तर त्यांनी ट्रस्टने आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या द्यायला सुरू केलं. आम्ही भांडण चालू केलं 4 ठिकाणी, हे ट्रस्ट बरखास्त करून टाका आणि आम्हाला कलेक्टर अध्यक्ष देण्यात. महाराष्ट्राचा मराठवाड्याचा आयुक्त आहे आमच्या कंकलेश्वर मंदिरात. ही जेवढी मंदिराची जमीन आहे आम्हाला पुजाराला हे गुंठा बी नाही पाहिजे. ही सगळी शासनाच्या ताब्यात जमीन घ्यावा आणि या ठिकाणी कमिशनर नाही तर बीडचा जो कलेक्टर आहे ह्या मंदिराचा अध्यक्ष व्हायला पाहिजे. ह्या ठिकाणी बीडचं कंकलेश्वर मंदिर जे आहे हे पुरातन 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे दुसरं उज्जैन व्हायला पाहिजे आमच्या पूर्वाची इच्छा आणि पूर्ण बीड शहरातल्या हिंदूची इच्छा आहे की जसं उज्जैनचा महाकाल झाला तसा कंकलेश्वरचा महाकाल व्हायला पाहिजे. आणि जेवढं मुसलमान लोकांनी अतिक्रमण केलंय, ज्या लोकांनी या मंदिरासमोर बाबळी बांधून घरं राहतात, यांचा काही अधिकार नाही. ह्या ट्रस्टीने जे बेकायदेशीर जागा विकल्यात ह्या ट्रस्टला बरखास्त करून हे शासनाने कलेक्टर ह्या ठिकाणी अध्यक्ष व्हायला पाहिजे आणि पुजाऱ्याला संरक्षण द्यायला पाहिजे. आणि जेवढ्या बेकायदेशीर मंदिराच्या जागा विकल्यात तात्काळ ह्या लोकांनी हाकलला पाहिजे. मला सांगा आता तुमचं आम्ही शहाला पूर्ण सांगणं काय असणार आहे? आणि आता एकीकडे विकली म्हणताय, दुसरीकडे ते म्हणतात की हडपली. नाही, आमचं सांगणं काय, ट्रस्टच्या अध्यक्षांनी जमीन विकली. आता समोरच्या माणसांची जमीन घेतली ते वाचासाठी म्हणे अवकापची जागा आहे. मग त्या मुस्लिम समाज म्हणलं की ते अवकापचीच म्हणतात ना. तर आम्हाला ती 100% माहिती बाबा ही जागा अमित शहामुळे आम्हाला मंदिराची जागा आम्हाला मंदिरात परत भेटावं हीच आमची नम्र विनंती आहे. अमित शहाने जे काम आज भारतात व्हाळ सगळीकडे झाले, आज तुम्ही अमित शहामुळेच आले. आता आज आमचं कुणी गुरु मेलेत का, इथं कुणी पूजा करतंय का काय, इथं नमाज पडायची वेळ आली लोकांनी मला केस केलं तर लॉकअप. विनायकराव मेटेने मला बाहेर काढलं. बाबा इथं अतिक्रमण व्हायला तर मलाच लॉकअपमध्ये टाकलं. मान्य विनायकराव मेटेने मला बाहेर काढलं. आता इथं असं जास्त अतिक्रमण व्हायला लागलं. तर तुम्ही लक्ष दिलं तर सगळं होईल. आणि अमित शहाच्या लक्षामुळे आता ती सगळं जमीन भेटणार आणि मंदिर पर्यटक स्थळ मंदिराला भेटणार. ज्यांनी वक्फ बोर्डाचा संपूर्ण विषय कोर्टामध्ये नेलेला आहे, जे लढतायत ते माझ्या सोबत आहेत. काय सांगाल, काय विषय होता नेमकी, काय प्रकरण आहे? हे पहा, ते मनसूर शाह दर्गा, शाह मुनव्वर शाह खादरी दर्गासाठी सेवा इनाम जमिनी आहे. सर्व नंबर 89 2 एकर 27 गुंठे आणि सर्व नंबर 92 12 एकर 22 गुंठे. त्याचं प्रकरण मी प्रथमतः बीड कोर्टात 1992 साली टाकलं. नंतर हे तर 1995चा कायदा आला. वक्फ ट्रिब्युनलमध्ये 2004 मध्ये तिथे स्टे मिळाला. आमदार सलीमने 23 लाख फंड दिला होता गार्डनसाठी, त्याला स्टे आणला मी. आणि सध्या जे तर एकटाच सुनील मनोहरराव बोर्डे हे लढत आहे, हायकोर्टात घेऊन गेले. ते विदाऊट CA नुसार घेऊन जायला पाहिजे होतं केस, तर त्यांनी रिट पिटिशनद्वारे घेऊन गेले. ते हायकोर्टाच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे ते तसा. आणि हायकोर्टाचं पेंडिंग आहे केस. आणि कंकालेश्वर संस्थांचे जे लोक आहे ते सगळे एक्सपर्ट आहे, हजर नाही ते कोर्टात. नाही, मात्र काल ज्यावेळेस विधेयक मांडलं गेलं, सुधारक विधेयक होतं ते, त्याच्यामध्ये अमित शहा यांनी असं म्हटलेलं आहे जी कंकालेश्वरची जमीन होती ती वक्फ बोर्डाने हडपलेलं आहे. असं काही घडलंय का नक्की? नाही, ते वक्फ बोर्डाने हडपलेलं नाही. आमचे आजोबा मुतवल्ली होते. सध्या मी जे तर मुनव्वर शाह खादरीचा अध्यक्ष मॅनेजिंग कमिटी आहे.
आणि आमचं तिथे घरं आहेत आणि तिथं राहत होता मी. आमच्या ताब्यात आहे ती जमीन. असं देखील म्हणणं की त्यावेळेस तिथल्या काही भाविकांशी, तिथल्या काही पुजाऱ्यांशी आम्ही बातचीत केली. त्यांचं म्हणणं असं होतं की सर्वे नंबर 91, 92 आणि सर्वे नंबर 1 हे 3 सर्वे नंबर आहेत. मात्र जी जमीन वक्फ बोर्डाकडे आहे ती तर आहेच, गायरान जमीन पाठीमागची 12 एकर. मात्र जी कंकालेश्वर मंदिराची जमीन आहे ती देखील तुम्ही मागताय असं त्यांचं म्हणणं आहे. ते कंकालेश्वर जमीनचे आम्ही मागत नाही. 1961 मध्ये कंकालेश्वर मंदिर, खानकाचं कंकालेश्वर मंदिर झालेलं आहे. पोलीस ॲक्शन नंतर मुसलमान चलबिचल झालते, ते कुणी नव्हता म्हणून ते काय डॉन लोकांनी तिथं ताबा घेतलेला आहे आणि ते जे गुरु लोक आहे ते डॉन आहे सगळे. हां, आता काय तुमचं जे आम्ही शहानी आमचा प्रश्न एवढाच आहे की हे इनामी जमीन आहे, ही आमच्या मालकीची ताब्यातील आहे. हां, कोर्टामध्ये काय निर्णय झाला? तुम्ही कोर्टामध्ये इस्टे मिळाला. ते आलं. इस्टे सुनील मनोहर बोर्डेच्या विरुद्ध इस्टे मिळालेला आहे की हे वक्फ प्रॉपर्टी आहे. किती जमीन आहे ती? 12 एकर 22 गुंठे आणि 2 एकर 27 गुंठे. 12, 13, 15 एकर 22 गुंठे काहीतरी आहे. आता जे अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे, जे विधायकामध्ये ते घेतलेलं आहे, कंकालेश्वरची जमीन वक्फ बोर्डाने हडपलेली आहे, यावर तुमचं काय उत्तर असणार आहे? ते तसं काहीच नाही. ते जे तर अमित शहाने लोकसभेत खोटा आरोप लावलेला आहे की यांनी हडप केलेली आहे. कोण? वक्फ बोर्डाने. वक्फ बोर्डाने हडप केलेली नाही. ते जे तर वक्फचीच प्रॉपर्टी आहे. हां, आणि सध्या केस हायकोर्टात चालू आहे. नक्कीच संसदेमध्ये सुधारक विधेयकामध्ये जे केंद्रीय मंत्री अमित शहानी जे दावा केला होता की कंकालेश्वर मंदिराची जमीन 12 एकर जमीन वक्फ बोर्डाने हडपलेली आहे, तो दावा खोटा असल्याचं यांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ते कोर्टामध्ये देखील गेलेले आहे, त्यांनी धाव देखील घेतलेला आहे, ते प्रकरण देखील न्यायप्रविष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये निकाल काय लागतोय आणि अमित शहा यांनी जे दावा केलेला तो खरा ठरतोय की खोटा ठरतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड.